आईला गेल्या वर्षी सासून म्हणली होती पुढच्या वर्षी धोंड्याच्या महिन्यात 5 ग्रामची अंगठी घालते म्हणून. आईला एक काम करतो, सासूलाच फोन लावतो, त्याच्याशिवाय सोनं मिळणार नाही. काय हो का बडबडाला एकटं? काय बडबडालाय म्हणजे? धोंड्याचा महिना चालू झालाय, तुझ्या मायनं मला 5 ग्रामची अंगठी घालतो म्हणली आहे. फोन लावलं तुझ्या आईला. हो बसा गप. गा बास. 5 ग्राम सोनं म्हणजे काय किंमत आहे तुला माहिती आहे का? शांत बसू का? सारखं माहेरची वड करते. आईला ह्या वंगड्यात आजीचा फोन का आलाय? राम राम सासूबाई. राम राम दाजी. अरे मेवणे, तुम्ही कसं काय? सासूबाई कुठे गेलेत आमच्या? अहो ती गावाला गेल्या. बरं काय असं ना, दोंडे खायला तिकडे उलवलो सासरवाडीला. बर बर या दाजी या. चल का पिशवीभर, चल लवकर. काय हो, कोणाचा फोन होता? अगं दिदीन दाजी या लागलेत. तुझा बरं जेवणाच तयारी कर पटकीना. राम राम दाजी, का आलायसा? म्हणजे कसा आलायसा विचारायचं तो. दिसायला गेला का? कसा आला का? बस स्टँड पासून चालत आलोय, घामानं पार डबडब झालोय. चल पाणी दे. चला चला चला. काय नशिबाला सासरवाडी भेटली. चाल मध्ये. चला या. लाईट नाही, खिडकीजवळ बसा. स्वतःच्या घरात पण एवढं जेवताय का दाजी? बर 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 दाजी, एकच झालं पाहुणचार. पाहुणचार मस्त झाला, पण ते तुमच्या आई साहेबांना 5 ग्रामची सोन्याची अंगठी करते म्हणली होती धोंड्याच्या महिन्यात. कुठं आहे अंगठी? दाजी तुम्हाला काय कळतंय का नाही? मोदी साहेबांनी सांगितले 1 वर्ष सोनं अजिबात खरेदी करायला नाही म्हणून. बरोबर, एक काम करा, 5 ग्राम सोन्याचे पैसे द्या, अंगठी पुढल्या वर्षी खरेदी करतो. म्हातारी गो बाई.